मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामावरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे। मात्र जर आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावर एकूण 10 टप्पे आहेत। त्या 10 टप्प्यांपैकी 3च टप्पे या ठिकाणी त्यांची कामं जी आहेत ती पूर्ण झालेली पाहायला मिळतात। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचं 3 टप्प्यामधलं काम सर्वाधिक या ठिकाणी रखडलेलं पाहायला मिळतंय। ते काम संथ गतीने सुरू आहे। मुंबई गोवा महामार्ग केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये येतो। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागामार्फत सध्या या मुंबई गोवा महामार्गाचं या काम या ठिकाणी केलं जात आहे। मूळ ठेकेदारांना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं। मात्र मूळ ठेकेदारांनी या ठिकाणी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेत आणि त्यामुळे सध्या मुंबई गोवा महामार्ग अडचणीत आलेला पाहायला मिळतो आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी या ठिकाणी 17 वेळा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दौरा केलेला होता। गेल्या वर्षी सुद्धा 2023 मध्ये गणपतीपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची एक लेंथ पूर्ण होईल अशा आश्वासन देण्यात आलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात आपण सध्या मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखंबा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता की गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणचा जो फ्लायओव्हर आहे तो या ठिकाणी रखडलेला पाहायला मिळतोय। हे काम गेल्या 4 ते 5 वर्षापासून सुरू आहे, मात्र अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये। 10 टप्प्यातली जी मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती आहे त्यातले 3 टप्पे पूर्ण झालेले आहेत। मात्र रत्नागिरी आणि रायगडमधल्या जे टप्पे आहेत त्यांचं काम अद्यापही बाकी आहे। केवळ 50% काम एवढंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 टप्प्यामधलं काम या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळं सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळं सध्या चांगलाच या ठिकाणी वाद रंगलेला पाहायला मिळतोय। मात्र प्रत्यक्षात हा महामार्ग केव्हा पूर्ण होणार त्याचं उत्तर अजूनही कुठल्या पक्षाकडे नाही। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।